अजितराव, निवडणुकीला सामोरं जाण्यापूर्वी तुमची लढाई सोपी नाहीये. सरकार उलथवून टाकू ही भाषा आज वापरली गेली आहे. सगळ्यात जास्त टॅक्स आम्ही भरतो असं सांगितलं गेलेलं आहे. मर्डरचा गुन्हा दाखल करा असं म्हटलं जातंय. खुलं चॅलेंज आहे. तुम्हाला पक्ष काढला गेलाय, कबूतर चिन्ह आहे. काही खरं नाही तुमचं आता. दबाव तंत्राला तुम्ही बळी पडणार आहात की सांगणार आहात हे राज्य कायद्याचं आहे? विलासजी, आपण शाळेत असताना आपल्याला एक धडा होता, तुम्हाला आठवत असेल, महापुरुषांचा पराभव. अनुयायी आपल्या ज्यांना आपण मानतो त्या महापुरुषांच्या विचारांचा पराभव कसा करता याचं त्या धड्यामध्ये मराठीच्या पुस्तकात 10वीला होता बघा, आपल्याला आठवत असेल. मला आज त्या दिवसाची आठवण येते. आम्ही सावरकरांचं विज्ञाननिष्ठ हिंदुत्व आयुष्यामध्ये आचरणात आणणारे कार्यकर्ते आहोत. विलासजी, मी ते सगळं लिहून घेतलं आणि मी ते वाचत होतो, कोण कोण काय काय म्हणालं. माझे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी हा विषय इतक्या संवेदनशीलतेनं हाताळला. विलासजी, आपल्याला हे मान्य करावं लागेल की कुठेही कटुता येता कामा नये. आणि इतके दिवस सगळं हे जे काही लाड झाले ना, त्यामुळं ही अशी मगरुरीची भाषा येते. जे सरकार उलथवून टाकण्याच्या गोष्टी तिथं झाल्या ना, ते सरकार केवळ आमच्या समोर आमचे मुनी आहेत आणि संत आहेत म्हणून नम्रतेच्या भावनेनं हे सरकार ममत्वानं आपल्याशी वागतंय म्हणून ही मगरूर आणि माज असेल तर तो काही तासात मोडून काढला जाईल. जसं देवेंद्रजींनी नाशिकमध्ये 48 तासात अख्खे गुंड सुतासारखे सरळ केले. आपण कुणाबद्दल बोलता याचं या सगळ्या लोकांनी भान ठेवलं पाहिजे. आणि ही मंडळी म्हणजे आमचे पूज्य जैन साधू संत मुनी माताजी नाहीत. रत्नसुंदरजी महाराज, रत्नसुरीजी महाराज यांच्यासारखे जे पूजनीय संत आहेत, तरुण सागरजी महाराज यांच्यासारखे पूजनीय संत आहेत, जे खरं काय ते सांगतात. अरे आपण कुठल्या युगामध्ये वावरतोय? म्हणजे इथं युवराज मोहिते सर काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आहेत, मी भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे. पण हा विषय पक्षाचा नाही. आम्ही सगळे आपण विज्ञाननिष्ठ आहोत. आपण कुठल्या युगामध्ये वावरतोय? काय बोलतायत हे लोक? आणि मी आपल्याला सांगतो विलासजी, हा विषय जर या मंडळींनी राजकीय केला, या व्यासपीठावरनं ज्या माननीय मंगलप्रभात लोढाजींनी अनेक बैठका घेतल्या, नम्रपणे हात जोडून 10 वेळेला सगळ्यांना समजावून सांगितलं, त्या लोढाजींच्या वरती आपण आज टीका करता आणि म्हणता की सरकार की मिलीभगत आहे, सरकार हमको डराना चाहती है. आपण माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजींवरती टीका करता, ज्यांनी खरा जैन समाज कुठे माहितीये का? परवाला जैन समाजातल्या ग्रामीण भागातल्या सगळ्या उद्योजकांनी एकत्र येऊन आमचे ललित गांधी आणि इतर सगळ्या मंडळींनी 2 कोटी रुपये पुरामध्ये वाहून गेलेल्या आमच्या शेतकऱ्यांच्या करता मुख्यमंत्र्यांकडे नेऊन दिले. तो खरा कनवळू जैन समाज आहे. आणि काय कबुतरांच्या गोष्टी करतात हे? विलासजी, तुम्ही मी शेतकऱ्याची लेकरं आहोत. गाय